न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली मांजर्डे तासगाव येथून एक आनंददायी आणि प्रेरणादायी बातमी समोर येत आहे। अधोरेखित करत जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या कुटुंबियांकडून मांजर्डे येथील वसंतराव पाटील विद्यामंदिर या शाळेला तब्बल 5 लाख रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली आहे। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या परंपरेला साजेसा सामाजिक वारसा पुढे नेत जयसिंह मोहिते पाटील यांच्या सुविद्य पत्नी सुलक्षणादेवी मोहिते पाटील ज्या या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत, यांनी आपल्या मातृसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा निधी दिला। या मदतीमुळे शाळेच्या विकासकामांना नवी गती मिळणार आहे। या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्वरूपा राणी मोहिते पाटील अर्थात राणू दिदी यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली। विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला। तसेच गावातील माता भगिनींसाठी रामेश्वरम दर्शन सहल आणि विद्यार्थी व महिलांसाठी सयाजीराजे पार्क सहलीची मोफत सोय उपलब्ध करून देण्याची घोषणाही करण्यात आली। कार्यक्रमात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते स्वरूपा राणी मोहिते पाटील यांचा भावनिक सत्कार करण्यात आला। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोहिते पाटील कुटुंबाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। मांजर्डे गावात पार पडलेला हा सोहळा केवळ देणगी कार्यक्रम नव्हता, तर सामाजिक बांधिलकी, आपुलकी आणि कृतज्ञतेचा हृदयस्पर्शी उत्सव ठरला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन नाना पाटील, माजी सरपंच संभाजी अण्णा खराडे, महेश खराडे, माजी सभापती कमलताई पाटील व श्री अनिल खराडे यांनी मोहिते पाटील कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी प्रदीपराव खराडे पाटील, बापू व दीपक भाऊ खराडे यांचाही सत्कार करण्यात आला। प्राचार्य CY होरे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली, तर श्री MB मोहिते सर यांनी सूत्रसंचालन केले। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट।